त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू। जो 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 शीशे के घर में रहते हो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते। काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, ते जयंतराव नाना भाऊ ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात। महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे, जागा तुमची तुम्हाला बोलत नाही, जागा दाखवून दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, अरे ते तुमचे हे कुठे गेले, मित्र कुठे गेले, हे बाकी लोक कुठे गेले, घरी गेले का? अध्यक्ष महोदय, मगाशी मी सभागृहात नव्हतो मी मगाशी ते चर्चा चालू होती ती, मंत्र्यांनी मला सांगितलं आणि तुम्ही तसे निर्देश देखील दिलेले आहेत। मला एवढंच सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं। आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन आणि दुसरी गोष्ट मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत। अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता तो आतापर्यंत कधी विजयभाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय त्याच्याकडून अधिक कमी जादा माहिती मिळते, त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आहे, आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये, त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या अरे काय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचं, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, ते जयंतराव नाना भाऊ ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात असं काय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, पूर्णपणे या ठिकाणी जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर आहोत, सरकार खंबीर आहे। प्रत्येक याला पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत, नाना भाऊ आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी काम करता, आतापर्यंतच्या इतिहासात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय, 15,000 रुपये नुकसान भरपाई। त्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिलं तुमच्या काळामध्ये NDRFच्या निकषाने पैसे देत होते, आम्ही NDRFच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं, सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते दिलं। अरे बाबा, गोगलगाईनी केलेलं नुकसान पण मिळत नव्हतं तेही चालू केलं आम्ही। 6,000 रुपये प्रधानमंत्री मोदीजी देतात, 6,000 आपण चालू केले महायुती सरकारने। आणि त्यामुळे काही पैसे नाही दिले, काहीतरी शेतकऱ्यांवर अन्याय केला, हे खोटं नाटक चालणार नाही। महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे, जागा तुमची तुम्हाला बोलत नाही, जागा दाखवून दिलेली आहे। आता ही एकदम अशी होत चालली आहे, अगदी काय इकडे आता इकडे बाहेर पडतील तिकडे। मी आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदयांचा निर्णय अंतिम असतो। अध्यक्ष महोदयांचा निर्णय चुकीचा, अरे तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? अध्यक्ष महोदय, म्हणजे नियमाने हे सभागृह चालतं, हे सभागृह सार्वभौम आहे, याचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे।
त्यामुळे आम्ही सगळे काय सर्व 19 ते 22 काय होतं तुम्ही लक्षात तुम्ही होते ना जयंतराव 19 ते 22 काय परिस्थिती होती उत्तर द्यायला कोण सांगायचं अरे बाबा सभागृहात तरी बसायची का लोक सभागृहात तरी बसायचे का अरे म्हणून मी सांगतो जरा थोडं मागे वळून बघावं आत्मपरीक्षण करावं आणि जो शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते सांगा जयंतराव समझ के लेने दो नहीं तो पूरे पाटील साहेब अरे नाही आहेत ना जरा समजून सांगा शेजारी समजून सांगा ठीक आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच दुसऱ्या दिवशी सभागृहात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत सरकारवर टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज आम्ही सभागृहात बहिष्कार टाकला. एक नवीन प्रकार मिंदे सरकारच्या काळात सुरू झाला. हे मिंदे स्वतःच्या खात्याचा अभ्यास करत नाही, उत्तर देता येत नाही म्हणून दुसऱ्या मंत्र्यांवर जबाबदारी देतात अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहातच प्रत्युत्तर दिलंय. आणखी झटके देणार आहेत असं विधान करत आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आदित्य ठाकरेंनी सरकारवर प्रश्नांवर उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत फेकनाथ मिंदे असा शब्दप्रयोग करत जोरदार टीका केली. तसेच अध्यक्षांनी चुकीचे विधान केल्याचा दावा करत ते रेकॉर्डवरून हटवण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पाठिंबा दिला. सभागृहाचं कामकाज अध्यक्ष तुमच्या अध्यक्षतेखाली चालते. काल जोर का झटका दिल्यामुळे त्यांचे म्हणजे ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, आणखी झटके देणार आहे. विजयराव जयंतराव तुम्ही ज्येष्ठ आहात, काय पोराटोराचे ऐकता असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही सरकारची स्वाभाविक जबाबदारी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेतील राजकीय वातावरण चांगलं तापलं असून पुढील तासातही राजकीय संघर्ष आणखी तीव्र होऊन आरोप प्रत्यारोपांनी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झुपणार असल्याचं चित्र आता दिसत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.